कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा तर सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट तर चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम सक्रिय। पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे पुण्यात बागायती पिकांचं सुमारे 131 हेक्टर क्षेत्रावर नुकसान। 499 शेतकऱ्यांना अंदाजे 31 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा। इचलकरंजीमध्ये मुसळधार मोसमी पावसानं शेतीच्या कामांना वेग येणार। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ। भोकरदन तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा। पारद परिसरातल्या वादळी वाऱ्यामुळे मिरचीचं पीक आडवं झालं। शेती पिकांना मोठा फटका। जळगाव रावेर तालुक्यामध्ये वादळी पावसामुळे केळी बागांचं नुकसान। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान। अशोक चव्हाण यांच्याकडून केळीच्या नुकसानीची पाहणी। शेतकऱ्याकडून एकेरी 75,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनागोंदी कारभार समोर तर व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर आणि शेतकऱ्यांचा माल उघड्यावर। तर काल संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या शेकडो क्विंटल शेतीमाल भिजला। अकोल्याच्या पातूर या ठिकाणी दिग्रस परिसराला वादळी वाऱ्याचा तडाखा। वादळी वाऱ्यामुळे पपई आणि लिंबू बागांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसानं राजापूर जवळच्या धोपेश्वर मंदिराजवळ धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित। मुसळधार पावसानंतर धबधब्यानं धारण केलं रौद्र। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस तर शहर आणि परिसरातील सर्व कचरा पंचगंगा नदीमध्ये वाहून आला। राजाराम बंधाऱ्यामध्ये अडकला कचरा। पालिका कर्मचाऱ्यांकडून सफाईची कामं हाती। कोल्हापुरात ओढा आणि यासह इतर ओढा ओलांडताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 11 वर्षीय शाळकरी मुलगा वाहून गेलाय। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या टीमनं मृतदेह शोधला तर अमन भालदार असं या मृत विद्यार्थ्याचं नाव। पुण्यात 65 वर्षीय वृद्ध महिला नाल्यात वाहून गेली आहे। रस्ता ओलांडताना वृद्ध महिला नाल्यात पडल्याची माहिती। शोभा माहिमाने असं या महिलेचं नाव। अग्निशमन दलाकडून महिलेचा शोध सुरू। यवतमाळमध्ये प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांवर बंदी असताना सुद्धा शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात लागवड। शेतकऱ्यांकडून एचटीबीटी बियाणं लागवडीवरील बंदी उठवण्याची मागणी। नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती असलेल्या 63 उंच इमारतींचा प्रश्न ऐरणीवर। विमान उतरवताना आणि उड्डाण घेताना उंच इमारतींचा अडथळा। विमानतळ प्राधिकरणाकडून आता उंच इमारतींच्या मालकांना नोटिसा। परभणी शहरातल्या दुर्गा रोड या ठिकाणी प्रमुख रस्त्यांचं काम गेल्या 3 वर्षांपासून सुरूच। कामाच्या संथ गतीला परभणीकर कंटाळले। तासनतास वाहनांच्या या ठिकाणी रांगा। नांदेड बिदर राज्य महामार्गाची दुरावस्था। अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात रस्त्याला तलावाचं स्वरूप तर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची या ठिकाणी नागरिकांची मागणी। कोल्हापुरात साखळदंडानं बांधलेल्या मनोरुग्ण व्यक्तीची सुटका तर गडमुडशिंगी या ठिकाणीची ही घटना। गांधीनगर ह्युमन राईट शाखेची पोलिसांच्या मदतीनं कारवाई। रत्नागिरीतील मनोरुग्णालयात गतिमंद विद्यार्थ्याला दुसऱ्या मनोरुग्णाकडून बेदम मारहाण। गतिमंद विद्यार्थी गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल। शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल। जालन्यातील पारद शिवारामध्ये शेतजमिनीच्या जुन्या वादातनं 2 गटात मारहाण। 2 जण यामध्ये गंभीर जखमी। एका महिलेसह 4 विरोधात गुन्हा दाखल। शिवाय हाणामारीचा व्हिडिओ सुद्धा समोर। शहापुरातील खर्डी विभागातल्या पोलीस पाटील गणेश चौधरींवर प्राणघातक हल्ला। हल्ल्यामध्ये गणेश चौधरी गंभीर जखमी। या प्रकरणी शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। मीरा भाईंदरमध्ये प्रेमसंबंधातनं प्रेयसीची गळा चिरून हत्या। 4 तासात आरोपी प्रियकर अटकेत। कानकानिया महाडा परिसरातली घटना। नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मावा न दिल्यामुळे झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू तर आर्यन वहिले असं या मृतकाचं नाव। दोन्ही आरोपींना अटक। नागपूरच्या गिट्टी खदान पोलिसांकडून गुंडाला अटक। गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसं जप्त। या संदर्भात गुन्हाही दाखल। नागपुरातील वॉटर पार्कमध्ये बुडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू। खासगी वॉटर पार्कमधली घटना। दरम्यान सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर। मुलाला खासगी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये या ठिकाणी चोरीची घटना। भरदिवसा 3.25 लाखांची चोरी। चोरी झालेल्या परिसरात भीतीचं वातावरण। पोलिसांकडे कारवाईची मागणी।
वर्ध्यात चोरी प्रकरणी 5 महिलांना पोलिसांकडून अटक. 70,000चा मुद्देमाल जप्त. बजाज चौक परिसरातल्या दुकानातनं गोदामातनं हे साहित्य चोरलं गेलं होतं. सोलापूरच्या करमाळा शहरातल्या कनाड गल्लीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या. वैष्णवी माने असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव. करमाळा पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल. पती आणि सासूला पोलिसांकडून अटक. नागपूर जिल्ह्यातील खापा परिसरात रेव पार्टीवर पोलिसांचा छापा. टायगर इको रिसॉर्टवर छापा मारून देह व्यापार करणाऱ्यांवर कारवाई. 18 जणांना या प्रकरणी अटक. बीडमध्ये 5वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात 2 विवाह. पहिला नवरा पसार तर दुसऱ्याला अटक. वडिलांनी आणि सावत्र आईनं अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचं ठरवलं होतं. पुण्याच्या सुखसागर नगरमधील केन सोसायटीजवळ भीषण अपघात. कारची दुचाकीला धडक. या धडकेत मुलीचा जागीच मृत्यू. नंदुरबारच्या तलाठी कार्यालयामध्ये दाखले काढण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी. तर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे दाखले काढण्यासाठी गर्दी वाढली. कोल्हापुरातील पालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय साहित्य मिळणार. आयुक्त पल्लवी पाटील यांची माहिती. दरम्यान शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी पालिकेकडून शालेय साहित्य आणि गणवेश वाटपाचा उपक्रम हाती. गोंदिया जिल्ह्यातील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 6,60,000 पुस्तकं. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्याचं शिक्षण विभागाचं नियोजन. शेळगाव आटोळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असुविधांचा आरोप. तर शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकरांकडून रुग्णांवर प्रतिकात्मक उपचार करत आंदोलन. तिळाला बाजारात हमी दरापेक्षा कमी दर. दरम्यान बाजारात तिळाला 8,300 रुपयांचा भाव. तिळाला हमी दर 9,267 रुपये. मात्र भाव कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. वाशिममध्ये ट्रक चालकाकडून 17 टन सोयाबीन चोरीला. तर लातूर मार्केट यार्डमध्ये छापा टाकून आरोपीला अटक. वाशिम गुन्हे शाखेची लातूरमध्ये कारवाई. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. लातूरच्या उदगीरमध्ये वृद्ध दाम्पत्याची फसवणूक करून सोनं चांदी लुटल्याची घटना. एका आरोपीला पोलिसांकडून अटक. उदगीर ग्रामीण पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भंडारा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. लाखनी तालुक्यातल्या झरप या ठिकाणी वीज कोसळून 2 बैलांचा मृत्यू झाल्याची माहिती. तिवरे गावामध्ये बिबट्यानं महिलेवर हल्ला केला. ओझर या ठिकाणी अमिना मनसूर मापारी यामध्ये जखमी झाल्यात. तर ओणी आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू. लोकांमध्ये भीतीचं वातावरण. रत्नागिरीतल्या गणपतीपुळे रस्त्यावर बिबट्याचा वावर. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या पारोळ्यामध्ये श्रीराम मंदिराजवळ खोदकामात 188 प्राचीन नाणी सापडली आहेत. 3 फूट खोल खड्ड्यातनं एक धातूचा जुना तांब्या सुद्धा मिळाला. शिर्डीच्या साई मंदिरात घेऊन जाता येणारं फुलं आणि यासह प्रसाद तसंच इतर हार सुद्धा आता त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. साई संस्थांना आता ही बंदी उठवली आहे. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आली होती. पंढरपुरात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी विठू रखमाईचं दर्शन घेतलं. आंबेडकरांचा चौफाळा ते मंदिरापर्यंत दर्शनासाठी पायी प्रवास. पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन पूर्णपणे बंद. पदस्पर्श दर्शनासाठी लागणारा वेळ वाचणार. दर्शनाची प्रक्रिया ही गतिमान होणार. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये पालखी सोहळ्याची लगबग सुरू. प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात. गजानन महाराजांची पालखी विदर्भातनं हिंगोली जिल्ह्यात दाखल. सेनगाव शहरामध्ये पालखीचा पहिला मुक्काम होता. आज कर्हाळे डिग्रज या ठिकाणी पालखीचा दुसरा मुक्काम.